नमस्कार, मैथिलीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी उपवास स्पेशल रेसिपी आहे। सगळ्यांना आवडेल अशी पण थोडीशी हटके, करायला सोपी अशी ही उपवासाची रेसिपी आज आपण बघूयात। आज आपण करणार आहोत उपवासाचा ढोकळा। चला तर बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय। मी इथे घेतलंय 1 कप वरई किंवा भगर, जी मी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आहे। आपला जो रोजच्या वापराचा बारीक रवा जितका बारीक असतो तशीच आहे। पाव कप साबुदाणा, तो सुद्धा ग्राइंड करून घेतलाय मिक्सरला, तुम्ही बघू शकता। अर्धा कप दही घेतलंय आपण। चवीप्रमाणे मीठ घालूया। तुम्ही उपासाला जर सेंधव मीठ वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। ही जी हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ही आपण नंतर घालणार आहोत। आधी आपण ही साबुदाण्याची पावडर, वरईची पावडर, मीठ आणि दही एकत्र मिक्स करून घेऊया। हे थोडंसं घट्ट आहे, याच्यात अजून अर्धा कप पाणी घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया। हे जे मिश्रण आहे हे आपण फुलण्यासाठी थोडा वेळ ठेवणार आहोत, त्याच्यामुळे हे फुलून आणखीन घट्ट होणार आहे। तर सुरुवातीलाच आपण याच्यात जास्त पाणी नाही घालायचंय, ही त्याची योग्य कन्सिस्टन्सी आहे। आता आपण ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 15 मिनिटांनंतर आपल्याला असं दिसेल की हे जे मिश्रण आहे हे थोडंसं फुगलेलं आहे, म्हणजे ते फुललंय आता। तर आवश्यकता असेल तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। तुम्ही बघताय हे कसं छान फुललंय इथे। हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया आणि 1 छोटा चमचा, म्हणजे आपला जो टीस्पून असतो तो पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालूया, किंवा इथे तुम्ही इनो वापरलं तरी चालेल। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हिरव्या मिरचीची पेस्ट जी आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। ही त्याची योग्य कन्सिस्टन्सी आहे पिठाची, तुम्ही बघितलंय। आता एका कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याला आपण ग्रीस करून घेऊया, म्हणजे हे मिश्रण जे आहे ते आपण शिजवताना ते चिकटणार नाही। तर सगळीकडे तेल असं पसरून घेऊया। हे जे बॅटर आपण बनवलंय ते आपण डब्यात घालून घेऊया। याच्यामध्ये हवा राहायला नको म्हणून असं 2-3 वेळेस डबा जो आहे हा असा टॅप करून घ्यायचा। आणि हा जो ढोकळा आहे तो आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत। तर कुकरची शिट्टी काढून कुकरमध्ये जवळजवळ 20 ते 25 मिनिटं हे आपण वाफेवरती शिजवणार आहोत। 25 मिनिटांनंतर आपण ते बाहेर काढून थोडंसं थंड करून घेऊया। तर हा आपला ढोकळा जो आहे तो शिजून तयार झालेला आहे। आता पुढची स्टेप आहे की आपण त्याला कट करूया आणि त्याच्यानंतर आपण वरून त्याला फोडणी घालूया। या डब्याच्या ऐवजी तुमच्याकडे जर केकचा मोल्ड असेल, केकचा पॅन असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हा शिजलेला ढोकळा बघण्यासाठी अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुरी किंवा चमचा घालून बघा, त्याला काही चिकटलं नाही, याचा अर्थ ढोकळा फुलून तयार झालेला आहे। आता आपण कट करून घेऊया। आता वळूयात पुढच्या कृतीकडे, म्हणजे आपण ह्या ढोकळ्यासाठी फोडणी तयार करूया। मी इथे घेतलंय 2 चमचे तेल, 2 हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि हे घेतलंय आपण जिरं, अर्धा छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे। छोट्याशा कढईमध्ये गॅसवरती तेल आधी गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालूया। जिरं चांगलं तडतडलं की हिरव्या मिरच्या घालून तळून घेऊया आणि गॅस बंद करूया। ढोकळ्याच्या तुकड्यांवरती ही फोडणी घालून हा उपवासाचा ढोकळा आपण सर्व करूया। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर वरून तुकडे घालून, चिरलेली कोथिंबीर घालून तुम्ही हा ढोकळा सर्व करू शकता। उपवासाचा झटपट ढोकळा करून तयार आहे। येणाऱ्या उपवासाला तुम्ही सुद्धा हा स्पेशल पदार्थ नक्की करून बघा। तुमचे अभिप्राय कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।